पण आज माझ्या नातवाला 2 महिने पूर्ण झालेत, म्हणून माझ्या नातवासाठी मी हा स्वेटर विणत आहे. ह्यासाठी मी ह्या 4 साखळ्या घेतले आणि एक राऊंड करून घेतला. आता पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या आपल्या नेहमीसारख्या. चार खांब घालून घ्यायचे आणि 2 साखळ्या. असे आपण 6 वेळा करायचे. एक, 2, 3 आणि 4. पुन्हा 2 साखळ्या. हे बघा, असे 4 खांब घालायचे, 2 साखळ्या घालायचे, 4 खांब घालायचे. असे 4 वेळा 6 वेळा हे घालून घ्यायचे आहे. खांब घातले. एकूण 1 2 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब, 2 साखळ्या, अशा प्रकारे 6 झाले. 1 2 3 4 5 6 आणि या 2 साखळ्या झाल्या. ही आपली शेवटची तिसरी विणलेली होती, तिथे क्लिपने केलं. पुन्हा आता काय करायचं, पुन्हा इथे 3 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3. आता या 2 साखळ्यांवर पुन्हा 3 खांब घालायचे. पुन्हा 2 साखळ्या. पुन्हा त्यातच 3 खांब. बघा, 3 खांब घालायचे, 2 साखळ्या, 3 खांब, अशा 2 साखळ्यांच्या मध्ये आपण करायचं. आता इथे पुन्हा 1 साखळी घ्यायची. पुन्हा इथे 3 खांब घालायचे. दोन साखळ्या घ्यायच्या. पुन्हा 3 खांब घालायचे. चला, आता ही पुन्हा मी आपण अशी करून घेऊ. पुन्हा 1 कट करायला. हे बघा, हे 6 रोल 4 ह्याच्यामध्ये 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब, 2 साखळ्याचे 6 हे खांब करून घेतले. 3चे 6 पॅकेट करून घेतलेत. आणि आता हे बघा, 2 साखळ्यांवर 6 खांब, 2 साखळ्या, असं झालेले पूर्ण. आता आपण इथे कलर चेंज करून घेतो आहे धाग्याचा. मी मल्टी कलर करते आहे. हा धागा असा आतमध्ये घेतला. दोन्ही धागे चांगले ओढून घेतलेले. एक 2 3. 2 साखळ्यांमध्ये पुन्हा 3 साखळ्या, 3 खांब, 2 3. पुन्हा 2 साखळ्या, 3. हे असं करून झालं का पुन्हा 1 साखळी घ्यायची आणि ह्या 1 साखळीमध्ये
3 खांब घालायचे. 1 2 3. पुन्हा एक साखळी घ्यायची. ह्या 2 साखळ्यांमध्ये, ह्या 6 खांबांच्या मध्ये 3-3च्या मध्ये 2 साखळ्या घातल्या. पुन्हा तिथे 1 2 हे 3 खांब घालायचे आणि पुन्हा 2 साखळ्या घालायच्या. पुन्हा 3 खांब घालायचे आणि पुन्हा हे 6 खांब झाले. पुन्हा एक साखळी घालायची. ही एक साखळी आधी आपण घातलेली आहे, त्या साखळीच्या मध्ये 3 खांब घालायचे. अशा प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊ. हा बघा, हा आता राऊंड पूर्ण केलेला आहे. आणि पुन्हा ह्या 3ऱ्या साखळीच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये स्किप करायचं आहे धागा. आणि पुन्हा आपल्याला आता मध्यावर यायचं आहे, तर ह्या दोन्ही टाक्यातून धागा स्किप करायचा आहे. आता 3 साखळ्या घालायच्या. 1 3 पुन्हा 3 खांब घालायचे. पुन्हा 2 साखळ्या. पुन्हा हे 3 खांब. आता एक आहे, हे बघा, आपण हा कोपरा करताना 3 साखळ्या 3 खांब 2 साखळ्या 3 खांब केले. पुन्हा एक साखळी केली. ह्या 2 खांबांच्या मध्ये आपण एक साखळी टाकली होती, तिथे एक खांब साखळी घालून 3 खांब घातलेले आहेत. पुन्हा एक साखळी दिली. पुन्हा एक कोणा तयार केला, सेल म्हणजे याला आपण म्हणूया. अशा प्रकारे आपण खांबावर खांब केलेले आहेत, असे कोणे त्रिकोण तयार केलेले आहेत. आता इथेही तसंच करायचं आहे. एक साखळी घ्यायची आहे, इथे 3 खांब घालायचे आहेत एका साखळीच्या मध्ये. पुन्हा एक साखळी घ्यायची. पुन्हा ह्या एक साखळीच्या मध्ये 3 खांब घालायचे. पुन्हा एक साखळी घालायचे आणि पुन्हा या 2 साखळ्यांच्या मध्ये 3 खांब, 2 साखळ्या 3 खांब. अशा प्रकारे ह्या राऊंड आता पूर्ण करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला एकूण 13 राऊंड करायचे आहेत. किती करायचे आहेत? 13 राऊंड. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये अजून किती कलर वापरू शकता. 2 कलरनीही करू शकतो, एका कलरनीही होऊ शकतं, पण मला मल्टी कलर करायचं आहे नातवासाठी जरा, म्हणून मी अजून ह्याच्यात वेगवेगळे कलर वापरणार आहे. चला तर मग अजून पूर्ण करू. अशा प्रकारे आपण 13 राऊंड पूर्ण करायचे आहेत. हे आपले झालेत 1 2 3 4. हा 4था राऊंड चालू आहे. 4थ्या राऊंडच्या वेळेला पण पुन्हा एक साखळी घ्यायची आहे. ह्या एका साखळीमध्ये 3 खांब घालायचे. हे 3 खांब घालायचे. पुन्हा एक साखळी घेणार. पुन्हा ह्या एका साखळीवर 3 खांब घालायचे आहेत. पुन्हा एक साखळी घ्यायची आणि ह्या साखळीवर 6 खांब घालायचे. 3 खांब घालायचे. 3 खांब घालायचे. 2 साखळ्या करायच्या. पुन्हा हे 3 खांब घालायचे. अशा प्रकारे आपलं हे त्रिकोण षटकोन असेल ते वाढत जाणार 13 ओळी होईपर्यंत. आता ही आपली 4थी ओळ चालू आहे. ह्याच्या पुढे अजून आपल्याला 9 ओळी करायच्या आहेत. अशा प्रकारे आपण करून घेऊ. बघा, मी पूर्ण 13 ओळी पूर्ण केलेल्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13.
13 ओळी पूर्ण करून आता असं हे त्रिकोण आहे, हे ह्या प्रकारे तुम्ही हा कसाही करू शकता. पुढचा भाग, बाहेरचा भाग, ही बाहेरची बाजू येते. तुम्हाला जर वाटत असेल बाहेरची बाजू जर लहान वाटते, मोठी वाटते, पण सगळं सेमच विणलेलं आहे, त्यामुळे काही वाटणार नाही. मी हा एक विणून घेतला आणि आता जॉईंट कसं करायचं त्यासाठी दुसरा हा विणून झालेला आहे माझा. आता तुम्हाला मी विणायचं जॉईंट कसं करायचं ते दाखवत आहे. जॉईंट करताना इथे जॉईंट करताना हे बघा, आता इथे आतून जॉईंट करायचं आपल्याला. हे जॉईंट करायचं आहे. तेव्हा ह्या ज्या शेवटची ओळ आहे, 13वी ओळ आहे, ती दोन ह्यांना इथून इथपर्यंत बघा, इथून बटनपट्टी ते शेवटपर्यंत दाखवते व्यवस्थित मला. हे बघा, हे हा एक कोना आणि हा एक कोना 13 रांगेचा अर्धवट सोडायचा आणि हा संपूर्ण 13 रांगी विणून घ्यायचे आहेत. आणि आता जॉईंट करताना आपल्याला हा इथून हा इथे जॉईंट करायचा आहे. इथून जॉईंट केला का ही 13वी रांग इथे पूर्ण करायची आहे. ही बघा, इथे पूर्ण करायची आहे. तुम्हाला मी दाखवते कसं जॉईंट करायचं ते करायचं ते मी तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, हा आपल्याला 13 ओळीचा शिल्लक राहिलेला आहे. इथे ह्या दोन ह्याच्यामध्ये 3 खांब पूर्ण करून घ्यायचे आहेत. हा 3 आणि हा आपला कंप्लीट केलेला राऊंड आहे, म्हणजे दुसरा राऊंड आहे. तिथे स्लिप स्टिचने करून घ्यायचं आहे आणि पुन्हा इथे 3 साखळ्या खांब घालायचे. आता इथे पुन्हा आपल्याला इथे एका साखळीमध्ये खांब घालायचे आहेत, म्हणून इथून स्लिप स्टिचने करायचं आहे. आणि म्हणजे एक साखळी आपली होते. आपण एक साखळी घालून करतो तसं. पुन्हा इथे 3 खांब घालायचे आहेत. पुन्हा ही बघा, ही साखळी आली, स्लिप करायचं आहे आणि इथे पुन्हा आपले 3, कारण का आपण हे 13वी रांग अर्धवट ठेवलेली आहे, ती पूर्ण करून घ्यायची आहे आपल्याला. अशा प्रकारे ही रांग पूर्ण करायचं आहे. पुन्हा ह्या हे बघा, 3 खांब, एक साखळी, 3 खांब, एक साखळी, मग ह्या साखळीत क्लिप करायचे. पुन्हा इथे 3 खांब घालायचे. दोन झाले. एक साखळी इथे घालायची आहे ना आपल्याला, मग त्यामध्ये इथे जाऊन टाका स्लिप करायचा आहे आणि इथे 3 खांब घालायचे. अशा प्रकारे जॉईंट करून घेऊ. आता इथपर्यंत जोडून आलेलं आहे. आता शेवटच्या आपण कॉर्नरला आलो, इथे एक साखळी द्यायची आणि 3 खांब घालून घ्यायचे आहेत. आपण आधी इथे शेवटच्या कोपऱ्याला
तीन साखळी 3 खांब 2 साखळी पुन्हा 3 खांब असे घालायचे. त्याआधी 3 खांब घालून घ्यायचे आहेत. आणि हा जो शेवटचा एक कोना राहिला आपला, तो नेहमीसारखाच एक चैन घातल्यासारखं करायचं. एक चैन घालायची म्हणजे 2 चैनी होतात इथे पूर्ण. तीन खांब घालून घ्यायचेत आपण इथे. आणि ही 2 साखळ्या आहेत, तिथून क्लिपने ओढून घ्यायचे. 2 साखळ्या घातल्यासारखं झालेल्या आहेत. पुन्हा इथे 3 खांब घालायचे आहेत. आणि आपला पुन्हा हा शेवटचा ओळ पूर्ण करायची. ही बघा, पुन्हा एका साखळीवर 3 खांब घालायचे. पुन्हा एक साखळी घालायची. अशा प्रकारे शेवट आपण पूर्ण करून घ्यायचं आहे. हे बघा, ही आपली शिवून झालेली आहे. हे आणि ही शेवटचं 6वा कोणा पण आपला शिवून झाला आहे. आता आपण हा जॉईन केलेला आहे. ह्याचा इथून आपण कट करायचा आहे. आता आपल्याला शोल्डर जॉईन करायचे आहेत. बघा, जॉईन केलेलं आहे सुद्धा दिसत नाही आहे, व्यवस्थित वाटतं. शिलाई मारलेली नाही आहे का काही केल्यासारखं वाटत नाही आहे. विण केलेली आहे असं वाटतं. आता आपण शोल्डर ह्याचे जॉईन करून घेऊ. तो जो जिल्हा प्रमुखाने आणलेला पीए त्यांनी काढले, दुसरं नाही कोणी काढले. आता आपण शोल्डर कशी जॉईन करायची ते तुम्हाला दाखवते मी. वगैरे काढलेत का? आपल्याला बाहे विणायचे आहेत. ही विणलेली बाजू आहे म्हणून ती बाहेर घेतलेली आहे. आणि ही चांगली बाजू आहे ती आतमध्ये घेतलेली. बाह्यासुद्धा तशाच करून घ्यायच्या आहेत. शिवलेली उलट बाजूने विणायचं आहे आपल्याला. आता हे 2 कोणे आहेत, हे एकत्र 2 साखळीचे करायचे आहेत. जसं आपण पाठची बाजू विणून घेतली तशाच प्रकारे हे सुद्धा घ्यायचे आहेत. काहीच टाका विणून घेतलेला आहे. तर पहिल्या टाक्यातून बघा धागा बाहेर काढायचा आहे. पुन्हा ह्या पहिल्या टाक्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि 3चा एक करायचा. पुन्हा ह्या टाक्यातून काढायचे, दुसऱ्या टाक्यातून काढायचं आहे. पुन्हा 3चा एक, पुन्हा ह्या 3ऱ्या टाक्यातून एक धागा काढायचा आहे. पुन्हा त्या 3ऱ्या टाक्यातून. आणि ही एक साखळी आहे. ही साखळी जशी आपण त्यावेळेला केली होती तसाच एक टाका करायचा आहे. कारण का इथे शोल्डरची बाजू प्लेन दिसली पाहिजे व्यवस्थित चांगली, म्हणून ही अशी विण करून घ्यायची आहे. सुईने जर किंवा असं साध्या विणीने दोन्ही टाके एकत्र केलं असतं तर ते जरा बरोबर दिसलं नसतं, रोपलं असतं.
म्हणून हे असं विणून घ्यायचं आहे. नेताची पूर्ण विण शोल्डरपर्यंत पुन्हा अशा प्रकारे हे असं विणायचं कुठपर्यंत आहे. ह्या 2 साखळ्यांमध्ये 6 खांब घातले, 3 खांब, 2 साखळ्या 3 खांब असे केलेत आणि पुन्हा एक साखळी घेतलेले 3 खांब केलेत. आपण ह्या खांबापर्यंत जॉईन करायचं आहे. आपल्याला गळ्याचा भाग घ्यायचा आहे, बटन पट्टी तयार करायची आहे, म्हणून फक्त आपण इथपर्यंतच ही विण शोल्डरची करायची आहे. चला तर ती पूर्ण करून घेऊ. गळ्याची बाजू करायची आहे. मी जरा मल्टी कलर हे करते आहे, म्हणून मी वेगळा कलर अजून एक घेतलेला आहे. आता हे बघा, इथे आपण हा कोण्यामध्ये 3 खांब, 2 साखळ्या 3 खांब हा प्रकारे तो शेल केलेला आहे. तसाच आता आपण इथे त्या शेलवर आपण 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. सुरुवात आपली 3 झाले. आता ह्या प्रत्येक खांबावर एक एक खांब घ्यायचा आहे. प्रत्येक खांबावर एक खांब आणि ही साखळी आहे, एक साखळी आहे, त्या साखळीवर एक खांब. अशा प्रकारे ही पूर्ण गळापट्टी करून घ्यायची आहे आपल्याला. हे 3 खांब, 3 खांबावर एक खांब, 3 खांबावर 3 खांब केले. पुन्हा एक साखळी तिथे. आता आपण हे जॉईन केलेलं आहे, हे बघा, तिथे पण एक एक खांब करायचा आहे. आणि साखळी आहे तिथे पण एक खांब करायचं आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण इथून सुरुवात करायची ते इथपर्यंत अशी पूर्ण गळापट्टी आपण करून घेऊ. हे बघा, आपण इथून सुरुवात केली होती पूर्ण गळापट्टी करण्यासाठी. ती पूर्ण इथे ह्या 3 ह्याच्यावरून आपण हे केले, खांब घेतलेला आहे. आता पुन्हा इथे 3 साखळ्या अशा प्रकारे आपल्याला 3 साखळ्या करायच्या. 3 खांबांच्या 3 पट्टी करायची आहे. ही एक बाजू एक वेळ झाली. आता अजून एक वेळ करायची आहे आणि तिसऱ्यांदा पुन्हा इकडेच येऊन आपल्याला बंद करायचं आहे. आता ही 3 साखळी 3 खायची साखळी झाली, एक खांब झाला आपला. पुन्हा प्रत्येक खांबावर एक एक खांब करायचं आहे. असं आपल्याला 3 वेळा करायचं. आता ही दुसरी वेळ आहे आणि अजून तिसऱ्यांदा असे पूर्ण आपण करून घेऊ. चला, प्रत्येक खांबावर एक खांब अशा प्रकारे ही पट्टी तयार करून घेऊ. हे बघा, असे 3 खांब घालायचे आहेत. 1 2 अजून एक 3 खांबाची पट्टी तयार करायची आपल्याला इथे. हे बघा, 3 रांगा पूर्ण 3 टाके हे केले, पूर्ण पट्टी तयार केली. 3 खांबे टाकलेत, 1 2 3 खांबे टाकले. अशा प्रकारे आपली कॉलर तयार झालेली आहे. आता मी इथे ह्या जॉईंटपासून सुरुवात करते आहे. मी मल्टी कलर घेतलेला आहे म्हणून मी वेगवेगळे कलर घेतले. 3 प्रकारचे वेगळे कलर घेत आहे. इथे मी
हे बघा पाठीमागून जॉईन ह्या जॉईंटपासून सुरुवात करते आहे. इथून आता इथे पण हाफ सिंगल क्रोशा करते आहे आणि नंतर मग फुल सिंगल क्रोशा पूर्ण एक साखळी घेतलेली आहे आणि हाफ क्रोशा टाकते इथे. इथे आता इथे एक साखळी आहे म्हणून ह्या साखळीवर हाफ क्रोशा टाकते आहे. प्रत्येक खांबामध्ये एक हाफ क्रोशा. ही पूर्ण ओळ करून घेते मी. ही ओळ कुठपर्यंत करायची ते सांगते तुम्हाला. बघा, ही शेवटपासून सुरुवात केलेली आहे. इथून ही पूर्ण अशी ही कॉलर पूर्ण असं घेऊन पूर्ण खाली उतरून पुन्हा इथे भेटायचं आहे. ही एक रांग करायची आहे. पुन्हा आपल्याला ही हाफ क्रोशाची केली आहे, मग एक फुल क्रोशाची करायची आणि मग पुन्हा हाफ क्रोशाची. जर तुम्हाला एकच कलर वापरायचा आहे तर एकच कलर वापरा किंवा 3 कलर वापरा. मी इथे 3 कलर वापरणार आहे कारण का माझ्याकडे इथे मी मल्टी कलर घेतलेले आहेत म्हणून मी अजून आता इथे 3 रांगांसाठी 3 कलर घेणार आहे. आता इथे ब्ल्यू कलर घेतलेला आहे, नंतर मग इथे राणी कलर घेणार आहे, नंतर मग ऑफ व्हाईट कलर घेणार आहे मी. चला आता मग सुरुवात करूया. दाखवते पुन्हा तुम्हाला. हे बघा, प्रत्येक खांबावर हाफ क्रोशा करायचा आहे. प्रत्येक एका साखळीमध्ये एक हाफ क्रोशा घ्यायचा आहे. आणि इथे दोन साखळ्या आले, 3 हे आलेले खांब आलेले. मग इथे 2 हाफ घालायचे आणि इथे हे बघा 2च आले तर इथे ह्या 3 साखळ्यांमध्ये 2 घालायचे आणि इथे 1 घालायचे. हे बघा असे ते 3 घालायचे. एका साखळीमध्ये 2 खांब घालायचे. एका साखळीमध्ये 2 खांब घालायचे कारण ह्या मोठ्या साखळ्या आहेत म्हणून. आणि इथे ह्या 2 साखळ्यांमध्ये 2 घालायचे आणि इथे 1 घालायचे. अशापर्यंत आपण पूर्ण शेवट करायचं आहे. झालेला आहे. हे बघा, जसं तुम्हाला सांगितलं होतं हाफ क्रोशा, फुल क्रोशा आणि हाफ क्रोशा अशा पूर्ण 3 रांगा. हे बघा, इथून ह्या आपण शेवटपासून केलेल्या होत्या. इथून सुरुवात केली होती पूर्ण. इथून ही अशी करून पूर्ण कॉलरला, हे बघा पूर्ण कॉलरला करून पुन्हा इथून हे बघा पुन्हा इथे येऊन इथे संपवली. बघा इथे संपवलेली आहे आणि हातालाही तसंच केलेलं आहे. हा स्वेटर आपला पूर्ण झालेला आहे. हा 0 ते 2 वर्षाच्या मुलाचा स्वेटर आहे. आता याला फक्त बटणं लावायची आहेत का स्वेटर माझं तयार. माझा हा स्वेटर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनीही करा.